राज्याच्या राजकारणातील झटपट ठळक बातम्या. सरकार घरात बसून चालते का? राज्यभर फिरावे लागते. मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला. पंतप्रधान मोदींची मुक्त कंठकाने प्रशंसा. संजय राऊतांची नरेंद्र मोदींवर टीका. पराभवाच्या भीतीने पंतप्रधान मोदींवर रोड शो करायची वेळ. जिथे मोदी जातील तिथे मौजा जिंकते. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर एकत्र आले तर आश्चर्य मानू नका. त्यांच्यात समझोता झालाय. प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य. आदित्य ठाकरेंचा सवाल. भाजपकडून महाराष्ट्र विरोधी सर्व गोष्टींना बिनशर्त पाठिंबा का? मराठी माणसांसाठी भांडणारी मनसे गेली कुठे? दराअभावी शेतकऱ्यांची सोयाबीन घरातच पडून. आवक घटली. दर 4,500 वर पोहोचेना. वारे कोणत्या दिशेने वाहते? दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये हिंदुत्वापेक्षा गद्दार विरुद्ध निष्ठावान लढाईचे वातावरण. कल्याण लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत. एकनाथ शिंदेसाठी स्वतःच्या मुलाच्या खासदारकीसोबत अस्तित्वाचाही संघर्ष. दक्षिण मध्य मुंबईत 2 शिवसैनिकात सामना. राहुल शेवाळे विस अनिल देसाई यांच्यात लढत. शेवाळ्यांची हॅट्रिक होणार की बाजी पलटणार? प्रचारात टीकेच्या फैरी. देशातील 15% बजेट मुस्लिमांवर खर्च करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न मी यशस्वी होऊ देणार नाही. नरेंद्र मोदींचे वक्तव्य. मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल यांना एम फॅक्टरचा धोका. सुरक्षित जागेवरून लढत आहे पहिली निवडणूक. 30 वर्षात केवळ 2दा भाजपचा पराभव. आमदार रोहित पवारांचा विरार ते दादर लोकलने प्रवास. मुंबईतील राजकीय हवामानाचा अंदाज घेतल्याचाही केला दावा. प्रियंका म्हणाल्या भाजप अमेठी रायबेली दोन्ही जागा हरकत आहे. मोदी आता 400 पार वर गप्प. गडबड केल्याशिवाय जिंकणार नाही.